आज आपण अगदी चमचमीत तशीच अजिबात कडू न लागणारी भरली कारली कशी बनवायची ते बघणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे. इथे मी 1 पाव कारली घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने वरचं थोडंसं कवर काढून गोल गोल असे काप करून घ्यायचं आहे. मधला बियांचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. मिठाच्या पाण्यामध्ये कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण मोदक वाफवतो त्याप्रमाणे वाफवून व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत. वाटण्यासाठी सुकं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे. कारली छान वाफवली गेलेली आहे, शिजलेली आहेत. आता तयार वाटण, शेंगदाण्याचं कूट, हळद, धने पावडर, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, मीठ, चिंच आणि गूळ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये कच्चा बारीक चिरलेला कांदासुद्धा घालायचा आहे. त्यामुळे चव आणखीन छान होते. आणि कोथिंबीर घालायची आहे. मस्तपैकी आपलं वाटण तयार होईल. थोडीशी कोथिंबीर घालायची राहिली ती सुद्धा घालते. आता हे सर्व जिन्नस आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी भरली कारली करण्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे. आता ती शिजवून घेतलेली कारली आहे त्यामध्ये व्यवस्थित हा मसाला आहे तो छान असा भरून घ्यायचा आहे. छान असा दाबून भरून घ्यायचा आहे. हे बघा मस्तपैकी मसाला भरून झालेला आहे. आता तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जी भरलेली कारली आहे ती सुद्धा घालायची आहे. शिल्लक राहिलेला मसाला सुद्धा घालायचा आहे आणि वरून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून छान अशी उकळी आणायची आहे. कारण कारली आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे त्यामुळे अगदी एकच उकळी आणायची आहे. मस्तपैकी आपली भरली कारली तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला तर मग करताय ना भरली कारली. बाय बाय.